आणि आज तुमच्या वतीनंच ते माझ्याकडे या ठिकाणी आले होते आणि आता 5 MUचा ट्रान्सफर आपण तिकडे मंजूर केलेला आहे. मंजूर होऊन 2 महिने झालेले, पण त्याला बसवलं जात नाही. आणि आपल्यासमोरच मी मुलांनीशी बोललो आहे की आम्हाला मोठा उद्योग येईल तेव्हा येईल, पण जे छोटे छोटे उद्योग आहे ते पळवायच्या मागे लागलेत का तुम्ही अधिकारी मंडळी? तर मला तरी असं वाटतं की ते 5 MUचा प्रश्न लवकर सोडण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आणि लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महावितरणच्या अधिकाऱ्यांची नेहमीच मुजोरी पाहायला मिळते, हे आपल्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जातं स्थानिक उद्योग. निश्चितपणाने ते नाशिकमधून राज्य चालवतात, तर त्यांनी इकडे आलं पाहिजे. मी त्यांना सूचना पण दिली आहे की तुम्ही उद्याच्या दिवशी जळगावमध्ये या, आणि जर हे छोटे उद्योग इथून गेले तर जळगावमध्ये काहीच राहणार नाही. अधिकाऱ्यांना खडसवलंय तुम्ही या ठिकाणी फोनवर? खडसवलं नाही, ही भावना आहे. कारण की त्या परिसरामध्ये शेतकऱ्याची पोरं जी 10वी 12वी पास आहे, ITI केलेली आहे, त्यांना 15,000 16,000 रुपये छोटे छोटे उद्योग देतात. मोठा उद्योग येईल तो 10,000 लोकांना नोकरी देईल, तो येईल केव्हा, तो देईल केव्हा? पण आता जे 25-50 छोटे छोटे उद्योग रोजगार देत आहे ते 5-50 जर गेले तर आमचे 1000-1500 मुलं भुकेले मरतील. म्हणून आम्ही त्यांच्या पद्धतीने त्यांना खडसवून बोललेलो आहेत. आणि काय हरकत आहे की जर काम होत नसेल तर मग शांत बसून कसं चालेल? मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला, आंदोलनाचा इशारा दिला आहे, कसं बघतो तुम्ही त्यांच्या? त्यांनी इशारा दिला आहे, पण सरकारने त्यांच्याकरता पॉझिटिव्ह कामं मागच्या काळामध्ये त्यांनी मागण्या केल्या, ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही त्यांच्या शंका कुशंका असतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, हे त्यांच्या बाबतीमध्ये त्यांची भेट घेतील किंवा कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवतील. आणि मला असं वाटतं की काहीतरी तोडगा निघेल आणि हे आंदोलन थांबेल. आनंद परांजपेंनी शरद पवारांची भेट घेतली. शेवटी शरद पवार हे त्यांची पूर्वाचे अध्यक्ष होते आणि शरद पवार हे जरी कुठल्याही पक्षात असले तरी एक आदरणीय व्यक्ती आहे. त्यांचं भेट घेणं म्हणजे काही चुकीचं नाही असं मला वाटतं.